नमस्कार मंडळी. काल देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला. या अर्थसंकल्पावरून सध्या संपूर्ण देशात वादविवाद सुरू आहे. अनेकांचा असा आक्षेप आहे की फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशला या अर्थसंकल्पातून खूप काही मिळालं. महाराष्ट्रात तर सगळे विरोधी पक्ष हा नरेटिव्ह चालवत आहे की महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेलं नाही. अर्थात त्याची चिरफाड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवून दिलं की महाराष्ट्रालाही कसा निधी मिळालेला आहे, केवढा मोठा निधी मिळालेला आहे. पण तरीही आता असं म्हटलं जात आहे किंवा हा नरेटिव्ह पुढे येतोय की जे सध्या मोदींसोबत आहे, म्हणजे जर विरोधी पक्षांच्या भाषेत बोलायचं तर बिहार आणि आंध्र प्रदेश म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बैसाकीवर किंवा यांच्या कुबड्यांवर मोदींचं सरकार सध्या उभं आहे. आणि त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनाच सगळ्यात जास्त देण्यात आलेलं. पण मित्रांनो, मला एक प्रश्न हा तुम्हा सगळ्यांना विचारायचा आहे की यात मोदींनी काय केलं, काय चुकीचं केलं. कारण मोदी सातत्याने मागचे 2 टर्म एकच गोष्ट म्हणतायत की सबका साथ सबका विकास. आणि त्याप्रमाणे नरेंद्र मोदी किंवा केंद्रातील भाजपचं सरकार वागत होतं. आपल्याला कोणी मतं दिली, कोणी मतं दिली नाहीत याचा विचार या सरकारने गेल्या 10 वर्षात कधीच केला नाही. ज्या सगळ्यांचा विकास व्हावा, एक देश म्हणून भारत पुढे यावा, या भावनेने मोदी आणि भाजपने मागच्या 10 वर्षात प्रत्येक राज्याला जे हवं होतं, विकासासाठी हवं होतं, ते सगळं दिलं. पण त्याची फलनिष्पत्ती काय? हो मित्रांनो, त्याची फलनिष्पत्ती काय? कारण ज्यांना ज्यांना मिळालं त्यांनी नंतर काकावरती केल्या. आणि आपण मोदींसोबत नाही. आणि मोदींनी भले आमचा विकास करो, मोदींनी भलं आम्हाला भरपूर काही देव, तरीही आम्ही मोदींच्या विरोधातच राहणार, हे मागच्या 10 वर्षात दाखवून दिलं. आणि कधीही मोदींनी इकडे काँग्रेसचं राज्य आहे किंवा अमक्या ठिकाणी भाजपचं राज्य नाही, अन्य कोणाचं आहे, पश्चिम बंगाल तिथे ममतांचं राज्य आहे, असा विचार कधीच केला नाही. पण ही मंडळी मात्र मोदी आणि भाजपच्या विरोधातच राहिली. तिकडचा मतदारही मोदी आणि भाजपच्या विरोधातच राहिला. मुस्लिमांसाठी मोदींनी मागच्या 10 वर्षात काय केलं नाही. मंडळी, त्यांच्यासाठी जाचक असा 3 तलाकचा कायदा रद्द केला, म्हणजे तो 3 तलाक रद्द केला. त्यानंतर अनेक मुस्लिमांना मोफतची घरं बांधून दिली, रेशनवर मुक्त धान्य दिलं. त्यावेळेस मोदींनी असा विचार केला नाही की हे आपल्याला मत देणार नाही, कधीतरी त्यांचं मतपरिवर्तन होईल आणि ते आपल्याला मत देतील, या इच्छेने आकांक्षेने हे केलं. आणि त्यांनी मात्र त्या इच्छा आकांक्षेचा कधीच विचार केला नाही, नाही विचार केला. या निवडणुकीत म्हणजे 2024च्या निवडणुकीत मुस्लिमांनी ज्या पद्धतीने मतदान केलं, किंवा जी काँग्रेसची सरकार आहेत ज्या राज्यांमध्ये, तिकडच्या लोकांनी राहुल गांधी हे खटाखट 8,500 रुपये देणार आहेत या एका थापेवर विश्वास ठेवून मतदान केलं आणि मोदींचा विश्वास गमावला, भाजपचा विश्वास गमावला, भाजपच्या समर्थकांचा विश्वास गमावला. आणि त्यामुळे भाजप समर्थक असतील, भाजपचे आमदार असतील, नेते मंडळी असतील, ते एकच सांगत होते, आता बाद झालं सबका साथ सबका विकास. आता जिसका साथ उसका ही विकास हे धोरण मोदींनी राबवावं, असं आपण म्हणत नव्हतो का? तुमच्या मनातही तेच आलं नाही का?
मंडळी आठवून बघा, 2024चा जो निकाल लागला त्यानंतर सगळी भिडास ही त्या दृष्टीने होती. बाद झाला सबका साथ सबका विकास, आता जिसका साथ उसका विकास. आणि मित्रांनो, तुम्हाला खोटं वाटेल पण या अर्थसंकल्पात मोदींनी तेच दाखवून दिलेलं आहे. मोदींनी तेच दाखवून दिलंय, जिसका साथ उसका विकास. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने भाजपला पाठिंबा दिला, ते एनडीएत आले. नितीश कुमार यांचा पक्ष एनडीएत आला, त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. आता जे मित्र पक्ष भाजप सोबत आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठे मित्र पक्ष हे तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांचा पक्ष म्हणजे जनता दल आहे. असे दोन पक्ष आहेत ज्यांनी भाजपला साथ दिली. मग भाजपनी त्यांचा विकास करू नये का? त्यांचा राज्याचा विकास करू नये का? त्यांची राज्य ही भारतात नाही आहेत का, की ती पाकिस्तान आणि बांगलादेश आहेत? नाही ना. मग मोदींनी नेमकं तेच केलं जे आपल्याला अपेक्षित होतं, जिसका साथ उसका विकास. महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथ शिंदेचे चांगले खासदार आहेत आणि त्याचं फळ हे महाराष्ट्रालाही मिळालेलं आहे. महाराष्ट्रालाही मिळालेलं आहे. काल फडणवीस यांनी महाराष्ट्राला कसे कसे पैसे मिळाले आहेत, ते मिळणार आहेत या अर्थसंकल्पात, हे दाखवून दिलेलं आहे. मोदींमध्ये किंवा भाजपमध्ये हा जो बदल झाला, गेले 10 वर्ष फक्त जिसका सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य होतं. आता तसं राहणार नाहीये. आता जिसका साथ उसका विकास हे ब्रीदवाक्य असणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता खरी गंमत आहे मित्रांनो, की तुम्ही मोदींना तर मतं देणार नाहीत, भाजपना तर मतं देणार नाहीत, पण मग त्यांच्या सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं, मोठं काहीतरी करावं अशी अपेक्षा मात्र करत बसणार. हे आता या देशात चालणार नाही. हे एकंदरीत कालच्या अर्थसंकल्पातून दिसून आलेलं आहे, स्पष्टपणे आपल्या पुढे आलेलं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो मी म्हणतोय की अभी जिसका साथ उसका ही विकास होगा, सबका साथ सबका विकास नहीं होगा. 7 दो 10 बरस 10 वर्ष हा याच तत्वाने मोदी आणि भाजप सरकारने काम केलं, सबका साथ सबका विकास. आता नाही होत आहे. आता जिसका साथ उसका विकास. कारण 10 वर्ष यांच्यासाठी करून जर यांची मन पिघळत नसतील, हे धर्म जात याच्यावरच मतदान करत असतील, तर मग यांना विकासाची काय चिंता, किंवा यांना विकास नकोच आहे, यांना आपल्या जातीच्या आपल्या धर्माच्या बंधनातच अडकून राहायचं आहे, त्याच गटारात गटंगळ्या खायच्या आहेत, हे स्पष्ट झालंय 2024च्या निवडणूक निकालाने. मग अशांसाठी टॅक्स पेअरचे पैसे का वाया घालवायचे? का वाया घालवायचे मित्रांनो? मुंबईतल्या लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईची लोक टॅक्स देतात. द्या मुंबईला सुविधा, करा चांगल्या लोकल वाहतुकीची साधनं करा आणि मुंबईची लोक राहतील उभी तुमच्या मागे. राहिली आहेत. यावेळेसच ते जमलं नाही. पण मित्रांनो, ते का जमलं नाही हे आपण सगळेजण जाणतो. कारण त्यामध्ये मेजॉरिटी घटक हा मुस्लिम होता, तो उभा राहिला नाही. पण यावेळेस त्यांना बाजूला करून बरंच काही करता येण्यासारखं आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.